सायकलवर प्राची आणि रेश्मा येत आहेत. दोन मैत्रिणींमध्ये रेश्माचा ऍक्सिडेंट झालेला निराशा येते. मी माझ्या मम्मीला सांगते आणि पोलीस स्टेशन ही अशी निराशा रेश्माचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ती रक्तबंबाळ झालेली आहे, घायाळ झालेली आहे आणि तिला आत्ताच डॉक्टर देखील चेक करत आहेत, तपासत आहेत. त्यामधून थोडीशी ती रिकवर होईल अशी शक्यता आहे. जास्त गंभीर दुखापत नाहीये एवढं आपल्याला लक्षात इथे येत आहे. पण तरी देखील ती शाळेला मात्र येऊ शकत नाहीये. गेली 8 ते 10 दिवस ती वर्गामध्ये नसल्यामुळं दुसरी जी आहे तिच्यासोबत जी सायकलमध्ये रेस दोघांनी लावलेली होती तर प्राचीला काय झालं आपण बघूया. प्राचीकडं थोडंसं लक्ष देऊया. खेळायला जायचं आपल्याला. प्राची खेळत देखील नाहीये. ती डबा खायला देखील येत नाहीये आणि आवडीचे पदार्थ पाहिजे. ती शाळेतून आता घरी चाललेली आहे. घरी गेल्यानंतर देखील तिच्या आई वडिलांच्या सोबत देखील ती काहीही बोलू शकत नाहीये या विषयावरती, कारण तिला इतकी निराशा झालेली आहे की ती एकलकोंडी झालेली आहे आणि ती दार बंद करून बसलेली आहे रूम मध्ये. अशी एकाकी ती झालेली आहे. आता ही निराशा, तिची निराशा तिच्या शब्दामध्ये आपण बघूया. मला खूप एकटं वाटत आहे. मला रुग्णालयात माझ्या मैत्रिणीला रेश्माला नेता आलं नाही. मला मोठा ॲक्सिडेंट होता की मला काही सुचलंच नाही. मला सारखी भीती वाटायला लागली. मला सतत माझ्या मैत्रिणीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत आहे. मला स्वतःला बोलून घ्यावं असं वाटलं आहे. कोणालाही बोलावं असं वाटत नाही आहे. माझ्या मैत्रिणीशी शेअर करता पण येत नाही आहे. माझ्या मैत्रिणीला एवढं लागलं पण तिला हात करू शकले नाही आहे आणि माझा अभ्यासातही लक्ष लागत नाही आहे. तर अशा पद्धतीनं प्राची जी आहे ती पूर्णपणे निराश झालेली आहे. तर आपण आता ही निराशा आपण बघूया. थोडंसं लक्ष द्या मॅडम. क्लास बेंच हां शांतता संकेत. तर अशा प्रकारची निराशा मॅडम तुम्ही सांगू शकाल का आपल्याला आली तर आपण त्याचा सामना कसा कराल? तुम्ही कसा कराल? आपण आपल्याला मॅडम या नाही इथे या. आपल्याला जर एखाद्या गोष्टीतून निराश झाली तर आपण आपल्यापेक्षा मोठे जे व्यक्ती असतात किंवा आपल्या आई असो किंवा वडील असो त्यांच्याशी आपण बिनधास्तपणे या गोष्टी बोलू शकतो. मला असा प्रॉब्लेम आला आहे किंवा मला या गोष्टीबद्दल वाईट वाटत आहे तर मी काय करू, काय केल्यावर माझी निराश होईल किंवा मी काय करू. आपण असं आपल्या मोठ्या व्यक्तींचं पण वाढून आपण कसं करू शकतो. मोठ्या व्यक्तींशी आपण त्याच्याशी त्या बाबीची चर्चा करून आपलं नैराश्य आपण सोडू शकतो.